हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आलोय CST ला, मस्जिद बंदरला. आपण बघूया तिथं काय दिसतंय काय नाही, मार्केटमध्ये कसं काय, म्हणजे आपण काय विकत घेऊ शकतोय, किती स्वस्त आहे. तसं मित्रांनो, गेल्या टायमाला मी आलेलो इथं, तसं म्हणजे बोलू शकतोय इथं खूप गर्दी खूप होती. आज काय सांगता येत नाही, जर तिथं काय मार्केट बंद असेल तर आपण पुढे गेट ऑफ इंडियाला जाऊया आणि मस्त आनंद घेऊया. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ पास सपोर्ट करा. चला मग पुढे जाऊन बघूया. चला. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय मस्जिद बंदरला आणि मस्जिद बंदरला आलोय तर मस्त काहीतरी बघूया आपण. तुम्हाला पण दाखवतो. बघा, आता शूज आहे तिथं, मस्त स्वस्त दराने शूज भेटतात आणि भारी पण भेटतात. आपण बघूया. भाई कितने का है? 700. मित्रांनो बघा, 700 रुपयाला शूज आहेत. मस्त मस्त शूज आहे, कोणते पण घ्या, 700 रुपयाला आहेत. बघा, हे पण आहे. हे बघ, 700 रुपयाला आहेत. आवडले तर घे असे वाले. हे चालतील का ऑफिसला? हा, ऑफिस साठी हे नाही चालणार. हे पण चालेल. कोई भी 700 रुपये में. अरे सेम नहीं, कुछ अपना भी दिमाग लगा. हे पण कॅज्युअल शूज आहे मित्रांनो, मस्त शूज आहे. 700 रुपयाला कुठले पण, कोई भी शूज 700 रुपये में ना? नहीं भाई, ये महंगा है. ये कितने वाला है? ये की दाम 500 रुपये. 500 रुपये. वो 700, ये 500. तो महंगा किधर, 200 रुपये सस्ता हो गया. मित्रांनो, हे 200 रुपये कमी आहे 500 रुपयाला. पण मस्त शूज आहे, क्वालिटी पण दिसायला लागली आणि वापरू पण शकतोय. अशामधून घेणार का? हे बघ, फॉर्मल 500 रुपयाचे आहेत हे फॉर्मल. जरा क्वालिटी पण दिसायला लागली. आता आपल्या टिकवण्यावरती हे कसे टिकू शकते आपण. हे पण चांगले आहेत मित्रांनो, हे पण 500 रुपयाचे आहे. मला तर आवडले पण घेणार नाही आपण. शूज 1-2 ठीक आहे आपल्याकडं, एवढे असे शूज काय करायचे. तसे इथे बरेचसे शूजवाले ते स्वस्त दराने तुम्हाला देऊ शकतात. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मस्जिद बंदरला या नक्की आणि येऊन बघा. बघा मित्रांनो, मस्त तुम्हाला घरी घालायला चप्पल पाहिजे असेल तर हे 300 रुपयाला आहे आणि क्वालिटी पण याची भारी. मी आता घेतोय ही चप्पल, मला घरी वापरायला नाही. तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही या इकडे, मस्त स्वस्त दराने आणि भारी क्वालिटीची चप्पल ही तुम्ही घेऊ शकता. जिम साठी चांगलं आहे. इससे छोटा दिखाओ ना. मित्रांनो बघा, हे जिम साठी हे शूज, मस्त शूज आहे. 500 रुपयाला असेल हे. आपण विचारूया. ये कितने का है? 550 रुपये का भाई. फिक्स 550. मित्रांनो, 50 रुपये वाढून सांगितलं. मला वाटलं 500 रुपये असतील. बघूया आपण अजून आपल्याला किती भेटतात. गाडीचं काय नाही, तेच बघतोय. पण दाखवते ना. मित्रांनो बघा, मस्त लहान पोरांसाठी शूज आहे. कितने का भाई? 400 रुपयाला शूज आहे मित्रांनो, मस्त आहे. माझ्या मुलाला एक घेतो. मस्त त्याचे साईजचा माप काढून आणलाय आणि एक आता शूज घेतो पोरासाठी. 400 मध्ये क्वालिटीवाले आहे, चांगलं दिसतंय. मित्रांनो, इथं बरेच काय मार्केटमध्ये बरंच काय तुम्हाला दिसेल. मला गेल्या टायमाला पण मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, तर अर्धच दाखवलेलं आहे. इथं जेवढं पण फिरताल तेवढं कमी वाटेल. असं आपण बघूया. अजून मार्केट फिरायचं आपल्याला भरपूर. मित्रांनो, इकडे लहान पोरांचे कपडे आहेत. जरा बघायचे होते पण खूपच लहान पोरांचे आहेत. माझा पोरगा थोडासा मोठा आहे, आता बघितले असते मी. बघूया अजून पुढे जाऊन काय दिसतंय का आपल्याला, कारण जास्तीत जास्त इथं लेडीजचेच कपडे दिसायला लागल्यात मला. इथं खूप मोठा मार्केट आहे हा आणि जास्तीत जास्त लेडीजचेच आहे इथं.
भरपूर काय लेडीजचे आहेत. तर बघा तिथं लेडीज आहे इथे. तर मित्रांनो, मस्जिद बंदरला मार्केटमध्ये काय दिसलं नाही, तर मी आलोय गेट ऑफ इंडियाला. तर आपण बघूया गेट ऑफ इंडियाला आज खूप गर्दी आहे. मी पण खूप दिवसानंतर आलोय. तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा मित्रांनो. बघूया आता गेट ऑफ इंडियाला आलोय. खूप गर्दी आहे इथे आणि मस्त थंड वाटायला लागले मित्रांनो. बघा थोड्याच वेळात मला त्या बोटीमध्ये जायचंय. गर्दी खूप आहे. जरा गर्दी कमी झाली तर बघू आपण आतमध्ये जाऊन. आणि आज बाहेरचे लोक जे इंडियाच्या बाहेर राहतात, अंग्रेज लोक ते आलेत भरपूर इथे. आणि दर संडेला ते लोक दिसतात इथे. संडेला पण नाही, ते रेग्युलरच असतात. पण मस्त वाटायला लागलं मित्रांनो. खूप वर्षानंतर आलो तर आनंद वाटायला लागला. तिथेच बाजूला ताज हॉटेल आहे. ताज हॉटेलच्या बाजूलाच गेट ऑफ इंडिया आणि ऑबेरॉय हॉटेल आहे. मस्त समुद्राचा आनंद घेऊया मित्रांनो. बघा बरेच बोटी आहे बघा. ते आतमध्ये इथं जे बाहेरचे लोक येतात त्यांना आतमध्ये बसून एकदम राऊंड गोल राऊंड एक अर्धा पाऊण तास फिरवतात. आणि बोटीचा आतमध्ये एका माणसाचा रेट आहे 80 किंवा 90 रुपये. ट्राय करूया आपण. जर गर्दी कमी असेल आपण आतमध्ये जाऊन फिरूया. हा गेट ऑफ इंडियाचा मेन गेट आहे मित्रांनो. इथूनच मुंबईची सुरुवात होती. त्याच्या बाजूलाच ताज हॉटेल आहे बघा. आणि ताज हॉटेलच्या बाजूलाच ऑबेरॉय हॉटेल आहे. चायनीची आहे. हे बोटीत बघा त्यात किती लांब लांब पर्यंत बोटी आहेत मित्रांनो. आणि आतमध्ये नेव्हीच्या पण बोटी असतात ज्या समुद्रात काय बोलतात रखवाली करतात. बघा हे दिसती आहे बघा मोठी बोट. ती आता कसली आहे काय माहिती, पण लांबूनच ती मित्रांनो खूप छोटी वाटायला लागली. आणि ती जवळ आली तर किती मोठी होईल. आणि हे जे बोटीला पंख लावल्यात मित्रांनो, ते काय काम करत असेल ते तुम्ही नक्की मला मेसेज करून सांगा. तिथे पण एक गेट आहे मित्रांनो. तो मच्छी मार्केटचा गेट आहे, जिथं मच्छी वगैरे पकडतात आणि सकाळचे विकले जातात. जाऊया आपण एक दिवशी नक्की आणि फिरूया, टाइमपास करूया. प्रायव्हेट बोट पण भेटतात आपल्याला पार्टी बिर्टी करायला. तर आपल्याला प्रायव्हेट बोटसाठी आता अंबानीला इथं काम करायला लागेल. ते माहिती भेटतात. एवढं महाग नाही भेटत. जरा मित्रांनो आपण जवळ जाऊया, बघूया गर्दी कमी झाली का. गर्दी तर कमी वाटाना. तिथे भरपूर वेटिंगसाठी आहेत. बोटीमध्ये फिरायसाठी लोक एकदम उत्सुक व्हायला लागल्यात. बघा मित्रांनो, ही जी व्हाईटवाली बोट आहे ही आहे बड्डे वगैरे सेलिब्रेशन करतो त्याच्यामध्ये पर्सनल आपण घेऊ शकतोय मित्रांनो. ही पर्सनल ऑनलाईन आपण बुक करू शकतोय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर या अशी बोटमध्ये वगैरे तुमचं काय पर्सनल असेल बड्डे वगैरे सेलिब्रेशन ते तुम्ही ह्या बोटमध्ये करू शकताय. आणि पब्लिकला जी बोट आहे ते त्या पुढे तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, तुम्हाला जर खरोखरच ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर तुम्ही हे जे दिसतंय इथं येऊन चौकशी करू शकताय. आणि इथं येऊन तुम्ही चौकशी करायची आणि मस्त तुम्हाला ऑनलाईन वगैरे काय सुविधा आहे सगळं काय भेटेल. आणि ते बघा ती पब्लिकची बोट आहे जे आपण 70 किंवा 80 रुपये त्याची तिकीट आहे. ते बघा ती चालली आता. ते माणसं आता भरल्या तिथे भरपूर. आता ती जाणार आणि अर्धा पाऊण तास एक राऊंड मारणार, मस्त एन्जॉय करणार. इथं अशा बरेचसे बोटी आहे मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनल घेऊ शकताय आणि तुम्ही फिरू शकताय. काही पण म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं या इथे येऊन इन्क्वायरी करू शकता तुम्ही.
मित्रांनो बाजूलाच ताज हॉटेल आहे, आपण बघूया ताज हॉटेल. बघा बघा इथं मोठं ताज हॉटेल आहे. 26 नोव्हेंबरला इथेच बॉम्ब स्फोट झालेला मित्रांनो, जे आतंकवादी घुसलेले ह्याच समुद्राच्या द्वारे इथं आलेले. आणि ताज हॉटेलच्या बाजूलाच बघा ऑबेरॉय हॉटेल आहे. तसं मित्रांनो खूप मस्त हॉटेल आहे इथं. माझं स्वप्न आहे पैसा आला तर माझ्याकडं आपण नक्की तिथं येऊ, राहू, माझ्या फॅमिलीला तर मी नक्की आणेन. बघा मित्रांनो इथं हा मेन गेट आहे बघा, गेट ऑफ इंडियाचा. मला बरेच वर्ष झालं मी ह्या गेटच्या आतमध्ये जाऊन, आता तर मला कंटाळा यायला लागलाय. आता मी आतमध्ये गेलो असतो. आणि आज गर्दी पण खूप आहे इथे. पर्सनल जे लोकांनी बड्डे सेलिब्रेशनसाठी बुकिंग चालू आहे त्यांची, ते लोक बघा इकडे आल्यात. मित्रांनो बघा जरा आपण गेटच्या आतमध्ये जायचं आहे. मस्त ऑबेरॉय हॉटेल बघा मस्त दिसायला लागले. हे पूर्ण हॉटेल आहे, जे मोठे मोठे पैसेवाले जास्त करून इथे येतात आणि हॉटेलचा आनंद घेतात. बघा थोडंसं पाठीमागं जाऊन बघूया. मित्रांनो गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये जायला बघा आता लाईन लावायला लागलोय. कंटाळा येत होता जायचा, पण विचार केला की जाऊ आपण आणि आतमध्ये जाऊन बघूया. हा दम लागला, गर्दी होती भरपूर आणि आज गर्दी पण खूप आहे मित्रांनो. बघा हा मेन गेट आहे गेट ऑफ इंडियाचा. आता आतमध्ये आलोय. चला मित्रांनो फायनली मी गेटच्या आतमध्ये आलोय. गर्दी खूप असल्याने खूप कंटाळा पण येत होता, पण खेळ खूप वर्षानंतर आलोय. 20 वर्ष झालं असेल मला, 20 वर्षानंतर मी इथे आलोय. म्हणजे इथं बाहेर तर मी कंटिन्यू आलोय, पण ह्या गेटच्या आतमध्ये आज मी 20 वर्षानंतर आलोय. गर्दीच गर्दी आहे. आपल्याला एवढ्या गर्दीची सवय नाही, पण हॅलो मित्रांनो कसा तरी टाइमपास करायला. बघा मस्त गेट ऑफ इंडियाचा मस्त गेट दिसायला लागला आणि भरपूर जुना आहे हा. आणि ब्रिटिश काळाचा गेट आहे हा, जो ब्रिटिश लोकांनी बांधलाय हा. त्याच्यामध्ये डेट नाही दिली, पण आहे मित्रांनो खूप जुना आहे हा. जे फेरीवाले आहे का बघा मित्रांनो, फेरीवाले येते 80 किंवा 90 रुपये तिकीट आहे याची. अर्धा पाऊण तास फिरू शकताय बघा. आता ही निघाली, पूर्णपणे भरली आहे. आता इथं वेटिंगसाठी पण लोक थांबल्यात बघा. आता हे लोक मस्त अर्धा पाऊण तास फिरणार. बघा आता मित्रांनो ही फिरून आली वाटतं. चालली का फिरून आली? नाही फिरून आली. आता हे माणसं उतरणार. नेटीला गेलं ना नेटीला. बघा मित्रांनो तिथं अंग्रेज आल्यात तर फोटो काढायला लागलेत बघा. आता
जाऊ पण द्या ना त्यांना. बघा मित्रांनो, परत ही आली आता बोट. आता ही उभी करणार आणि सगळेजण आता उतरणार बघा. सगळेजण फोटो काढायला लागले. बघा आता ही साईडला लावली. बोलले तो काही साडी पकडले. बघा मित्रांनो, पूर्णपणे ताज हॉटेल दिसायला लागलं आता. मस्त पूर्ण दिसतंय बघा. किती भारी नजारा वाटतोय बघा. ताज हॉटेल आणि बाजूलाच ऑबेरा हॉटेल आहे. पण ऑबेरा हॉटेल पेक्षा ताज हॉटेल एकदम महाराजावाला फिलिंग येते. एक नंबर आहे. ह्याच्या रूमच्या आतमध्ये जाऊन बघू आपण काय दिसतंय का. किती रूम आहे इथं माहिती आहे का मित्रांनो. बरेच रूम आहे इथे. सूर्याचा प्रकाश इथे यायला लागलाय म्हणून काय एकदम क्लिअर दिसाना. पण मस्त नजारा आहे मित्रांनो. खूप भारी वाटलं मित्रांनो आतमध्ये फिरून आणि मजा आली. मी मार्केटमध्ये बरंच काय तुम्हाला दाखवलं असतं, पण आज मार्केट बंद होता. तसं मी आलो गेट ऑफ इंडियाला. बाजूलाच गेट ऑफ इंडिया होतं आणि खूप मस्त वाटलं. आणि तर खूप गर्दी आहे मित्रांनो. संडे पण आहे आज ह्या साईडला. म्हणजे संडेची पब्लिक वगैरे भरपूर बाहेरचे येतात. अंग्रेज वगैरे आल्यात बाहेर गावचे. आणि इथं ताज हॉटेल आहे बाजूला. ऑबेरा पण हॉटेल आहे. मस्त वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ 5 सपोर्ट करा मित्रांनो. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. बाय.